जर हे शरीर निर्मितीच्या कार्यात जर लागलं तर ते आपोआप शुद्ध होतं. बघा, एखादी जर स्त्री जर प्रेग्नंट असेल, कुठलीही प्रेग्नंट स्त्री, तुम्ही आजपर्यंत कधी ऐकलंय का त्या स्त्री कोणाच्या तरी दुसऱ्याच्या प्रेमात पडली? कधी कल्पना तरी केली का तुम्ही? कधी ह्याविषयी चिंतन केलंय का? कधी असं कधी घडू तरी शकतं का? कधीच नाही घडलेलं आणि घडणार पण. का बरं नाही घडणार? कारण ती सृजनाच्या कार्यामध्ये सहभागी आहे. सृजनाच्या कार्यात जेव्हा तिची चेतना जागृत असते तेव्हा ती तेजस्वी असते. तिथं तेजस एवढं असतं की तिच्या तेजाच्या प्रभावाखाली कोणीच येऊ शकत नाही. माणूस आकर्षित तेव्हा होतो जेव्हा आपल्यापेक्षा बाहेर काहीतरी भारी असतं. तुम्ही मर्सिडीज गाडीमध्ये बसलेले, तुम्हाला एखाद्या मारुतीवाल्याकडे बघून असं कमीपणा वाटेल का? वाटेल का? तुमच्या हातामध्ये सोन्याचं घड्याळ आहे, तुम्हाला दुसऱ्याच्या हातामधलं सोनेरी दिसणारं बेंटेक्सचं घड्याळ पाहून हेवा वाटेल का? तुम्ही उंच अशा महालात राहतात, तुम्हाला शेजारची झोपडी पाहून हेवा वाटेल का? नाही. तुम्ही जर चेतनेच्या स्तरावर जीवन जगताय, जीवन अनुभवताय, तर अशा प्रसंगी तुमच्या आतमध्ये दुसरा प्राण आहे. अशा प्रसंगी तुम्हाला कधी उणेपणाची जाणीव होत नाही. माणूस दुसऱ्याकडे आकर्षितच तेव्हा होतो जेव्हा आपल्यापेक्षा कुणीतरी भारी वाटतं. प्रतिष्ठा, मान सन्मान, अपमान ह्या सगळ्या मनाच्या गोष्टी ज्या आहेत त्याही शरीराच्याच अप्रत्यक्ष रूपाने गोष्टी आहेत. आणि म्हणून मन जे गुंतं ते बी शरीरासाठीच गुंतं, नाही तर मन गुंतायचं काही कारण नाही. जी माणसं स्वार्थाच्या पलीकडे जीवन जगतात, ज्या माणसांच्या जीवनामध्ये वासनेला कुठली जागा नसते, त्या माणसांच्या जीवनामध्ये कोणीच गुंतागुंत नसते. मग गुंतागुंत कधी तयार होते? जेव्हा वासना जागृत होते, जेव्हा कामना जागृत होते. तुम्ही जर अटेन्शन मध्ये जगला तर तुम्हाला टेन्शन घ्यायची काय गरज नाही. तुम्ही काउंट करायचं काम सोडलं, तुम्हाला अकाउंट ठेवायची काय गरज नाही. पण तुमच्याकडे काउंट आहे ना, म्हणून अकाउंटची गरज. माझ्यासारखा जो माणूस एकापासून 100 मोजतच नाही, मी कुठे ते बी तपासत नाही, त्याला अकाउंटचं काय घेणं? हा, माझ्या आजूबाजूच्या लोकांना त्याची गरज आहे म्हणून मी त्याची तपासणी करतो. जीवन जे आहे ना हे गंभीर नाही. अटेन्शन मध्ये राहणं म्हणजे जागरूक राहणं. जागरूक राहणं म्हणजे गंभीर राहणं नाही. गंभीर म्हणजे काय? असं झालं पाहिजे, ठरवलेलं आहे, आधीच ठरवलेलं आहे, असंच झालं पाहिजे. लकीर के फकीर. पण लकीर के फकीर आयुष्य तुमचं जर असेल, नाही तमक्याने तमकी गाडी घेतली मग मी आमकी गाडी घेणार, झाला गुंतागुंत. त्याचा संबंध काय? त्यांनी ती गाडी घेतली म्हणून तुला ही गाडी, कारण तुम्ही शेजारच्यानी गाडी घेतली म्हणून तुम्हाला तकलीफ हो राहिली. शेजारच्यानी बंगला बांधला म्हणून तुमचा बंगला तुम्हाला छोटा दिसू राहिला म्हणून तुम्हाला तकलीफ हो राहिली. 2 दिवसापर्यंत तुम्हाला जेवण जात नाही. शेजारच्याचा पगार वाढला, तुमचा नाही वाढला म्हणून तुम्हाला अन्न गोड लागत नाही, झोप येत नाही रात्री. जोपर्यंत वाढले नव्हता तोपर्यंत ते तुम्ही ठीक होते. माझ्या समोर अमक्याची प्रशंसा झाली, त्याच्यापेक्षा माझं योगदान तर किती भारी आहे, पण माझ्याकडे दुर्लक्ष झालं. सगळं राजकारण आहे हो, काही नाही दुसरं. अरे करायचं काय तुला? तू चांगलं काम करतोयस, त्याला तुला आनंद नाहीये का? तू दाखवण्यासाठी करतोय का? लोकांनी यावं, कौतुक करावं, प्रदर्शन मान ना. मग आपलं जे जीवन आहे प्रदर्शनाच्या मार्गाला गेल्यामुळे गंभीर बनून जात. आतमधल्या चेतनेला जागृत कर, कर्मयोगी बन आणि कर्म करण्याचा आनंद घे. भक्तियोगी बन, भक्ती करण्याचा आनंद घे. ज्ञानयोगी बन, ज्ञान अर्जन कर. तू ह्या सगळ्या मार्गाने गेला तर तू गुंतागुंतीपासून सुटशील. कारण शरीर आणि मनाच्या स्तरावरून तुला जर सुटायचं असेल तर तुला योगाचाच मार्ग आहे, दुसरा मार्ग नाहीये. जो पण तुम्ही चेतनेबरोबर संबंधित नाहीये तोपर्यंत तुम्ही शरीराशी जोडलेलेच राहणार. तुमच्याकडे 2 आधार आहे. एक तर पायाला तरी आधार भेटला पाहिजे, तर हाताला तरी आधार भेटला पाहिजे. दोन्हीला जर आधार नसेल तुम्ही कुठे लटकाल? हवे. तुम्ही जर चेतनेचा स्पर्श जर आधार नाही घेतला तर तुमचं जे जीवन आहे ते शरीराचा आधार घेणार. हे लक्षात ठेवा. जिवंतपणा कुठे आहे? काल होता का? नाही, काल मी फार जिवंत होतो, आज जरा मी ढासळलेलो आहे. अरे तुम्ही आज ढासळलेले जरी असाल तरी पण जिवंत तुम्ही आता या क्षणी आहे. तुम्ही काल होते ती फक्त एक कल्पना आहे, ती फक्त एक मेमरी आहे. तर तुम्ही असणार आहे की नसणार आहे ते नाही माहितीये, पण आता तुम्ही आहात. आणि जेव्हा तुम्ही जिवंत असता, जेव्हा तुम्ही या क्षणाचा अनुभव घेत असता तेव्हा चेतना समोर असते. तुम्ही तिला आत्ताच धरू शकता. म्हणून नेहमी असं सांगितलं जातं श्वासावर लक्ष द्या. श्वास कधी असतो? तो भूतकाळात बी नसतो आणि भविष्य काळात बी नसतो. चला पुढचा श्वास घ्या बरं. हा नाही, पुढचा घ्या. पुढचा काय बघता माझ्याकडे? तुम्ही तसं घेतोय काय? अरे हा नाही रे, त्याच्या पुढचा घ्या. जो घास तोंडामध्ये गेला तो पहिला कसा काय असू शकतो? प्रत्येक घास हा पहिलाच असतो. तुम्हाला भूतकाळ मोजायची सवय लागली म्हणून तुम्ही तो मागचा गेला तो बी धरता. तसं विषय जर चांगला खोलात गेला तर गणना भूतकाळातच असते, वर्तमान काळात कधीच नाही. जेव्हा क्रिया घडते ती वर्तमान काळातच घडते, ती भूतकाळातही घडत नाही आणि भविष्य काळातही घडत नाही. एकदम सुंदर गोष्ट आहे. माणसाचं जीवन कशावर आहे? अन्न आणि पाणी आणि हवेवर. तुम्ही ह्या तिघांचे फोटो काढून त्याचा आस्वाद घेऊ शकता का? व्हिडिओ काढून तुम्ही जेवणाच्या ताटाचा व्हिडिओ काढा मस्त अगदी, आणि मस्तपैकी असं इमॅजिन करा मी खातोय वगैरे असं सगळं. बरं का? पोटमध्ये पाण्याच्या तलावाचा फोटो काढून घेऊन जा आणि जंगलामध्ये गेला होतो तलावाचा फोटो पाहून ताण भागवा. नाही शक्य ना, कारण तो भूतकाळ आहे. काय आहे? भूतकाळ आहे. आणि म्हणून तुम्हाला जर गुंता करायचा नसेल तर तुम्ही वर्तमान काळात जगायला शिका. तुमचा सुद्धा वर्तमान काळ एकच आहे, त्याच्यामध्ये गुंता होण्याचं काही कारणच नाही. गुंता तेव्हाच होतो जेव्हा तुम्ही भूतकाळ वर्तमान काळामध्ये मिसळता. भूतकाळाला तुम्ही जेव्हा वर्तमान काळासोबत बांधता तेव्हा काय होतो? गुंता होतो. जेव्हा मी माझा पुढचा पाय टाकत असताना मागचा पाय उचलत नाही, तो अलगतो होतो, तेव्हा मी पडतो खाली, माझा गुंता होतो. जेव्हा मी पाय टाकला ती पृथ्वी मला धरून ठेवत नाही, तिने जर मला पकडून ठेवलं तर माझं चालणं गुंतागुंतीचं होईल. म्हणून चिखलातून चालणं काय होतं? अवघड होतं. तुमचं जीवन आता वर्तमान
वर्तमान काळ चाललंय ना ते बरोबर छान चालतं, पण ते थोडं जर मागे सरकलं किंवा थोडं पुढे सरकलं कल्पनेमध्ये ते गुंता तयार करतं. आणि वर्तमान काळाची वेळ तिला पकडणं आणि त्या वेळेबरोबर पुढे सरकणं हे तुम्ही कुठल्याही जीवनामध्ये खेळकर वृत्तीने सहभागी होण्याचं काय आहे माध्यम आहे. आणि म्हणून आपण जे काही काम करतो, जे काही जीवनामध्ये कोणाला भेटतो, नाती तयार होतात, संबंध तयार होतात, या सर्वांच्या बाबतीमध्ये आपण कसं असलं पाहिजे, सहज असलं पाहिजे, खेळकर असलं. तुम्ही जर ध्यान तुमचं वर्तमान काळात ठेवलं तर गुंतागुंत कधीच होणार नाही. आज सगळ्यांची जी गुंतागुंत आहे ती वासनेसाठी आहे, कामनेसाठी आहे. जेव्हा तुम्हाला ती वासना पूर्ती होत असते, जेव्हा तुम्हाला तो भोग मिळत असतो, दुर्दैवाने तुम्ही तेव्हा पण वर्तमान काळात नसता. याचसाठी केला होता अट्टहास, त्यासाठी एवढा अट्टहास केला, त्या क्षणी सुद्धा तुम्ही शुद्धीवर नसता. स्वतःचं लग्न चालू आहे, तो कलव लग्न बघतो, हिच्यासाठी किती किती काय काय केलं तिने. तो म्हणतो तू अगोदर का नाही भेटली. अरे प्रत्येक जण तुला काहीतरी कमी आणि जास्त दिसणार आहे. मग तू शरीराच्या स्तरावर जर जीवन जगत राहिला, तुझ्या डोळ्यांचा ऐकून जर निर्णय घेत राहिला, तर तुझी इंद्रिय तुला कायम काय करणार आहे, भरकट होणार आहे. मग तुला जीवनाच्या सर्वात शेवटी जेव्हा तू सगळ्यांचा अनुभव घेशील तेव्हा तू म्हणशील कुठंच काही नाही, सब घोडे 12%, कोई कम नाही कोई ज्यादा नाही. त्याला माहिती नाही गुलाबाच्या फुलाच्या खाली काठी राहतात. ते नंतर त्याला म्हणतात नाही ते पहिलंच बरं होतं, झेंडूच तर झेंडूच, टोचत तर नव्हतं. लोक तर आपल्याला शिकवतात अरे मोठा झाला गंभीर हो, काहीतरी सिरियसली घे. त्यांना विचारायला पाहिजे तुम्ही अख्ख्या आयुष्यभर सिरियस होते, काय झालं अख्ख्या आयुष्यभर तू सिरियसच आहे ना, झालं का राष्ट्रपती. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सिरियस होऊन काय मिळवलं, तर तुम्ही मला सिरियस व्हायला सांगताय. हे जे शरीर आहे अन्नमय कोश, हा कोश आपण नेहमी कसा ठेवायला पाहिजे, स्वच्छ ठेवायला पाहिजे, पवित्र ठेवायला पाहिजे. तुम्ही जर थोडासा अशुद्ध जर हवा घेतली ती शुद्ध करून काही वेळामध्ये तुम्हाला निरोगी करता येतं, पण जर एखाद्या आहारातून तुमचं जर फूड पॉइझनिंग झालं तर ते साफ करण्यासाठी काही दिवस काही आठवडे लागतात. म्हणजे आपण एक समजून घ्या की जीवनामध्ये गुंतागुंत का आहे. आम्ही शरीराच्या स्तरावर वासना असतील, त्याचे भोग असतील, त्याच्या इच्छा असतील, या इच्छांच्या बाबतीमध्ये ज्या ज्या ठिकाणी आम्ही सहभागी होतो त्या त्या ठिकाणी आम्ही गुंतून जातोच. इच्छा असो अगर नसो. बघा जर जिभेला जर एखादा पदार्थ जर आवडला तर ती पुन्हा त्या हॉटेलमध्ये तुम्हाला आपोआप तुमचे पाय तिकडे जातात. एखाद्या मंदिराच्या समोर गेल्यावर तुमचे हात आपोआप जोडले जातात. दोन्ही बाबतीमध्ये शरीर सारखंच बिहेव करतं, त्याच्याकडे भेदभाव नाही. म्हणजे ते विनयशील पण आहे, ते कठोर पण आहे, ते आक्रमक पण आहे, ते भोगी पण आहे आणि ते त्यागी पण आहे. परंतु ते सगळं करण्यासाठी त्याच्यामध्ये वास करणारा तो जो आहे तो सक्रिय आणि तो जागृत असणं गरजेचं आहे. आणि म्हणून जीवनाचं जे रहस्य आहे माणसाच्या जीवनाचं, ते रहस्य त्याच्या चेतनेच्या सहभागात आहे. आणि तुमची चेतना जी आहे ती जेव्हा कुठल्याही गोष्टीमध्ये सहभागी होते ते काहीतरी निर्माण करते. जर हे शरीर निर्मितीच्या कार्यात जर लागलं तर ते आपोआप शुद्ध होतं. बघा एखादी जर स्त्री जर प्रेग्नंट असेल, कुठलीही प्रेग्नंट स्त्री, तुम्ही आजपर्यंत कधी ऐकलं की त्या स्त्री कोणाच्या तरी दुसऱ्याच्या प्रेमात पडली. कधी कल्पना तरी केली का तुम्ही, कधी हे विषयी चिंतन केलंय का, कधी असं कधी घडू तरी शकतं का. कधीच नाही घडलेलं आणि घडणार पण नाही. का बरं नाही घडणार, कारण ती सृजनाच्या कार्यामध्ये सहभागी आहे. सृजनाच्या कार्यात जेव्हा तिची चेतना जागृत असते तेव्हा ती तेजस्वी असते. तिचं तेजस एवढं असतं की तिच्या तेजाच्या प्रभावाखाली कोणीच येऊ शकत नाही. माणूस आकर्षित तेव्हा होतो जेव्हा आपल्यापेक्षा बाहेर काहीतरी भारी असतं. तुम्ही मर्सिडीज गाडीमध्ये बसलेले, तुम्हाला एखाद्या मारुतीवाल्याकडे बघून असं कमीपणा वाटेल का, वाटेल का नाही. तुमच्या हातामध्ये सोन्याचं घड्याळ आहे, तुम्हाला दुसऱ्याच्या हातामधलं सोनेरी दिसणारं बेंटेक्सचं घड्याळ पाहून हेवा वाटेल का. तुम्ही उंच अशा महालात राहतात, तुम्हाला शेजारची झोपडी पाहून हेवा वाटेल का, नाही. तुम्ही जर चेतनेच्या स्तरावर जीवन जगताय, जीवन अनुभवताय, तर अशा प्रसंगी तुमच्या आतमध्ये दुसरा प्राण आहे, अशा प्रसंगी तुम्हाला कधी उणेपणाची जाणीव होत नाही. माणूस दुसऱ्याकडे आकर्षितच तेव्हा होतो जेव्हा आपल्यापेक्षा कुणीतरी भारी वाटतो, बरोबर आहे ना. आणि म्हणून आपण जीवनामध्ये एक लक्षात ठेवायचं आहे, जीवन एकदम खेळकर आहे हो, हसत खेळत जीवन आहे. पण ते गंभीर कोण करतो, आपलं शरीर करतं, आपण पण नाही करत. आपण करत असतो तर मग आपल्याला पश्चाताप का झाला असता. जेव्हा आपण शरीराच्या प्रभावाखाली येतो, शरीराच्या वासनेच्या प्रभावाखाली येतो, शरीराच्या भोगाच्या प्रभावाखाली येतो, मनाची कामना सुद्धा कोणासाठी आहे, मनाची कामना जी आहे ती कोणासाठी आहे, शरीरासाठीच आहे ना.
हा, माझी प्रतिष्ठा, माझी म्हणजे या शरीरामध्ये जो आहे त्याची प्रतिष्ठा. तुम्ही जे कोणी आहात ते ह्या शरीराच्या ओळखीनेच आहेत ना. हॅलो, तुमची ओळख काय आहे? हे शरीर आहे. आज नाव कोणाला ठेवलेलं आहे? प्रतिष्ठा कोणाची आहे? त्या नावाची आहे का तुमची आहे? तुमच्या चेतनेला, ऊर्जेला कधी प्रतिष्ठा होती का? समजा महात्मा गांधी जग सोडून गेले, त्याचं स्मारक बी आज इथेच आहे, त्यांचं कर्तबगारी पण इथेच आहे, त्यांचा फोटो पण नोटांवर आहे. आज त्यांच्या सर्व जयंती, पुण्यतिथी सर्व इथेच घडत आहे सगळ्या. म्हणजे पृथ्वी लोकी त्यांनी या पृथ्वीवर त्यांनी जन्म घेतला ज्या देहाच्या रूपाने, त्याच देहाचा पुतळाचं पण आज आपण काय करतो? पूजन करतो. म्हणजे आपण त्या शरीराच्याच स्तरावर काय करतो त्यांना अनुभवतो. त्यांना चेतनेच्या स्तरावर आम्ही कधी ओळखच दिली नाही. त्यांच्या चेतनेचं नाव महात्मा गांधी नव्हतं. प्रतिष्ठा, मान सन्मान, अपमान ह्या सगळ्या मनाच्या गोष्टी ज्या आहेत त्याही शरीराच्याच अप्रत्यक्ष रूपाने गोष्टी आहेत. आणि म्हणून मन जे गुंततं ते बी शरीरासाठीच गुंततं, नाही तर मन गुंतायचं काही कारण नाही. जेव्हा मैत्री असते ती मनाच्या स्तरावर असते ना. शरीराच्या स्तरावर कुठल्याच देवाणघेवाण नसतानाही मैत्री असते. तुम्ही जर अभ्यास केला नेहमी तर जी माणसं स्वार्थाच्या पलीकडे जीवन जगतात, ज्या माणसांच्या जीवनामध्ये वासनेला कुठली जागा नसते, त्या माणसांच्या जीवनामध्ये कोणीच गुंतागुंत नसते. मग गुंतागुंत कधी तयार होते? जेव्हा वासना जागृत होते, जेव्हा कामना जागृत होते. आणि म्हणून जीवन जे आहे ते खूप सहज आहे हो. पण आम्हाला असा प्रश्न पडतो, सर काहीच हेतू ठेवायचा नाही, जगायचं कशाला? मग तुम्ही जन्मालाही आले तेव्हाच हेतू घेऊन का नाही आले? हॅलो, जन्माला येताना तुम्ही बोगसच आले ना. हॅलो, मी जाणीवपूर्वक बोगस हा शब्द वापरतो. तुम्ही जन्माला आले तर बोगस आले की नाही? तुम्हाला माहित असतं अरे जन्म म्हणून आहे माझा, तर तुम्ही कुठे जन्म घेतला असता? जिथं आज घेतलाय तिथं घेतला असता? हा, तुम्हाला समोर ऑप्शन आले असते जन्म घ्यायच्या अगोदर, तुम्हाला कुठे जन्म पाहिजे? तुम्ही म्हटले असते भिकाऱ्याच्या झोपडीमध्ये दे, म्हटले असते? नाही. म्हणजे तुम्ही श्रीमंतातला श्रीमंत शोधला असता, सेलिब्रिटी शोधला असता, ऐश्वर्यवान, प्रतिष्ठावान, सत्ताधारी अशी लोक तुम्ही शोधली असती आणि त्यांच्या घरी जन्म घेतला असता. म्हणून तुम्ही जन्म जेव्हा घेतला तेव्हा तर तुम्ही काही हेतू घेऊन आले नाही. बरं, जेव्हा मरणार आहेत तुम्ही काही हेतूसाठी मरणार आहे का? तुमच्या इच्छेने मरणार आहे का? बघा, वैतागून मरणे म्हणजे इच्छेने मरणे नव्हे. काही लोक आत्महत्या करतात, हे इच्छा मरण नाही आहे, ते वैतागून मेलेलं आहे. कळलं का? आणि म्हणून आपण जीवनामध्ये खेळकर वृत्तीने जगलं पाहिजे, फार गंभीर नाही राहिलं पाहिजे. आज प्रत्येकजण गंभीर आहे, प्रत्येकाला टेन्शन आहे सर. तुम्ही जर अटेन्शनमध्ये जगला तर तुम्हाला टेन्शन घ्यायची काय गरज नाही. तुम्ही काउंट करायचं काम सोडलं, तुम्हाला अकाउंट ठेवायची काय गरज नाही. पण तुमच्याकडे काउंट आहे ना, म्हणून अकाउंटची गरज पडते. माझ्यासारखा जो माणूस एकापासून 100 मोजतच नाही, मी कुठे ते बी तपासत नाही, त्याला अकाउंटचं काय घेणं आहे? हा, माझ्या आजूबाजूच्या लोकांना त्याची गरज आहे म्हणून मी त्याची तपासणी करतो. तुम्ही जर माझ्यासारखे जर काउंटिंग सोडून दिली, मी काउंटच करत नाही, मला माहितीच नसतं आज कोणता दिवस आहे, आज कोणता वार आहे, मी गणनाच नाही करत. मग गणना करत नाही म्हणून गणगण पण नाही माझ्याकडे, आहे की नाही? मग जो काउंट करत नाही त्याला अकाउंटची काही गरज नाही. तसं तुम्ही जीवनामध्ये जर कायम अटेन्शनमध्ये राहिले तर टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही सर. पण आपण अटेन्शन नसतो, अटेन्शन नसल्यामुळे टेन्शन घ्यायची वेळ आपल्यावर येते, हे नेहमी लक्षात ठेवा. तर जीवन जे आहे ना हे गंभीर नाही आहे. अटेन्शनमध्ये राहणं म्हणजे जागरूक राहणं. जागरूक राहणं म्हणजे गंभीर राहणं नाही. गंभीर म्हणजे काय? असं झालं पाहिजे, ठरवलेलं आहे, आधीच ठरवलेलं आहे, असंच झालं पाहिजे. लकीर के फकीर. पण लकीर के फकीर आयुष्य तुमचं जर असेल, नाही तमक्याने तमकी गाडी घेतली मग मी आमकी गाडी घेणार, झाला गुंतागुंत. त्याचा संबंध काय? त्यांनी ती गाडी घेतली म्हणून तुला ही गाडी, कारण तुम्ही शेजारच्यानी गाडी घेतली म्हणून तुम्हाला तकलीफ हो राहिली. शेजारच्यानी बंगला बांधला म्हणून तुमचा बंगला तुम्हाला छोटा दिसू राहिला, म्हणून तुम्हाला तकलीफ हो राहिली. 2 दिवसापर्यंत तुम्हाला जेवण जात नाही. शेजारच्याचा पगार वाढला, तुमचा नाही वाढला म्हणून तुम्हाला अन्न गोड लागत नाही, झोप येत नाही रात्री. जोपर्यंत वाढले नव्हता तोपर्यंत ते तुम्ही ठीक होते. माझ्यासमोर अमक्या अमक्याची प्रशंसा झाली, त्याच्यापेक्षा माझं योगदान तर किती भारी आहे. पण माझ्याकडे दुर्लक्ष झालं. सगळं राजकारण आहे हो, काही नाही दुसरं.
अरे करायचं काय तुला? तू चांगलं काम करतोयस त्याला तुला आनंद नाही आहे का? तू दाखवण्यासाठी करतोय का? लोकांनी यावं, कौतुक करावं, प्रदर्शन मान ना. मग आपलं जे जीवन आहे प्रदर्शनाच्या मार्गाला गेल्यामुळे गंभीर बनून जातं. वाईट वाटतं आपल्याला. कुणी जर कौतुक नाही केलं, चांगलं काम केलं एखादं आपण आणि जर कौतुक नाही झालं तर वाईट वाटतं, कारण डोपामिन सिक्रेट नाही होत. आता डोपामिन जे आहे ज्याने तुम्हाला आनंदी वाटतं ते नशेचे पदार्थ घेतल्यानंतर पण सिक्रेट होतं. हां, चरस, गांजा, हेरोईन, ब्राऊन शुगर, काय अजून काय बरी मोठी यादी असेल. त्या पदार्थांनी तुमच्या शरीरामध्ये असं फिलिंग होतं की तुम्हाला काहीतरी काय झालेलं आहे, आनंद झालेला आहे, प्रचंड आनंद झालेला आहे असं फिलिंग होतं. समजा या अकाउंटच्या मॅडम आहेत, काही नाही आज त्या फार आनंदी आहे म्हणून टाकला पगार करून सगळ्यांचा. हे असं आहे ते डोपामिनचं का? का हो मॅडम? नाही आज मला फार बरं वाटलं सर, अकाउंटला मी भरपूर पैसे होते दिले पगार करून. अरे पण आताच झाले ना, परवा झाले का? मग जाऊ द्या, होऊ द्या डबल, काय फरक? महिन्यातून 5 वेळा पगार करतील ते, आणि एखाद्या दिवशी मूड खराब असला का सगळा करून घेतील. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की इंद्रियांच्या स्तरावर जीवन जे आहे हे फार गुंतागुंतीचं आहे, आणि म्हणून आपण विनाकारण गंभीर होऊन जीवन जगतोय. खूप टेन्शन घेऊन, खूप विचार करून. आपले विचारच काय डोक्यामध्ये, हे असं झालं पाहिजे, ते तसं झालं पाहिजे, यांनी असं वागलं पाहिजे, त्यांनी तसं वागलं पाहिजे, यांना हे पटलं पाहिजे आणि यांना हे कळलं पाहिजे. कोण तुम्ही आणि कशा करता? नाही मग आम्हाला त्रास होतो, आमच्यावर अन्याय होतो. मग जा जिथे तुला न्याय मिळतो, कुठे ते जाण तू. तू जन्माला आलास तेव्हाच तुला न्याय अन्याय कळत होता का? तेव्हाच का नाही न्यायाने जन्माला आला तू? नाही ते आमच्या हातात नाही. मग हे कसं काय तुझ्या हातात आलं? मग तुझ्या हातात यावं म्हणून कर्तृत्व कर, मेहनत कर, तुझ्या आतमधल्या चेतनेला जागृत कर, कर्मयोगी बन आणि कर्म करण्याचा आनंद घे. भक्तियोगी बन, भक्ती करण्याचा आनंद घे. ज्ञानयोगी बन, ज्ञान अर्जन कर. तू ह्या सगळ्या मार्गाने गेला तर तू गुंतागुंतीपासून सुटशील. कारण शरीर आणि मनाच्या स्तरावरून तुला जर सुटायचं असेल तर तुला योगाचाच मार्ग आहे, दुसरा मार्ग नाहीये. जो पण तुम्ही चेतनेबरोबर संबंधित नाहीये तोपर्यंत तुम्ही शरीराशी जोडलेलेच राहणार. तुमच्याकडे 2 आधार आहे. एक तर पायाला तरी आधार भेटला पाहिजे, नाही तर हाताला तरी आधार भेटला पाहिजे. दोन्हीला जर आधार नसेल तुम्ही कुठे लटकाल? हवेत. कळलं का तुम्हाला? हा, तुम्ही जर चेतनेचा स्पर्श जर आधार नाही घेतला तर तुमचं जे जीवन आहे ते शरीराचा आधार घेणं, हे लक्षात ठेवा. जीवन, तुमचं जे जीवन आहे माणसाचं, हे जीवन एक तर चेतनेच्या आधाराने जगतं किंवा शरीराच्या आधाराने जगतं. त्याला एक तर परमात्म्याचा एक तरी आधार आहे, नाही तर प्रकृतीचा आधार आहे. तर ते परमात्म्याच्या स्पर्शात नाही गेलं तर ते प्रकृतीचाच आधार घेणारच. कळलं का? तुम्ही जर केक नाही दिला तर ते भाकरी खाणारच सर, आणि म्हणून तुम्हाला त्याला केक द्यावा लागेल. तुम्हाला वाटतं त्याने केक नाही खाऊ तर भाकरी दे त्याला. म्हणजे तुम्हाला जर शरीरापासून आणि मनाच्या गुंततेपासून तुम्हाला जर जीवन एकदम खेळकर करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? तुमच्यामधल्या चेतनेला काय करावं लागेल? जागृत करावं लागेल. आणि तिला जागृत करण्यासाठी तुम्हाला ते शरीर आणि मनाच्या पलीकडे जावं लागेल. सगळ्यात सोपी गोष्ट काय आहे की तुम्ही आत्तामध्ये जगा, वर्तमान काळामध्ये. तुम्ही जर वर्तमान काळामध्ये आजमध्ये जगायला लागले तर तुम्ही आपोआप चेतनेमध्ये येता. कारण चेतना कुठे आहे? चेतना उपस्थित कुठे आहे? जिवंतपणा कुठे आहे? काल होता का? नाही, काल मी फार जिवंत होतो, आज जरा मी ढासळलेला आहे जरा. अरे तुम्ही आज ढासळलेले जरी असाल तरी पण जिवंत तुम्ही आत्ता या क्षणी आहे. तुम्ही काल होते ती फक्त एक कल्पना आहे, ती फक्त एक मेमरी आहे. तर तुम्ही असणार आहे की नसणार आहे ते नाही माहिती आहे, पण आत्ता तुम्ही आहात. आणि जेव्हा तुम्ही जिवंत असता, जेव्हा तुम्ही या क्षणाचा अनुभव घेत असता तेव्हा चेतना समोर असते. तुम्ही तिला आत्ताच धरू शकता. म्हणून नेहमी असं सांगितलं जातं, श्वासावर लक्ष द्या. श्वास कधी असतो? तो भूतकाळात बी नसतो आणि भविष्यकाळात बी नसतो. चला पुढचा श्वास घ्या बरं. हा नाही, पुढचा घ्या, पुढचा. काय बघता माझ्याकडे? तुम्ही सर घेतोय काय? अरे हा नाही रे, पुढचा घ्या. 2 नंबरचा फटका मारा बरं एक. जेव्हा माराल तुम्ही ते 1 नंबरचाच असेल तो. हॅलो, तुम्हाला घाणेरडी सवय लागली, जो होऊन गेला त्याला बी मोजता तुम्ही. हॅलो, जो घास तोंडामध्ये गेला तो पहिला कसा काय असू शकतो? प्रत्येक घास हा पहिलाच असतो.
तुम्हाला भूतकाळ मोजायची सवय लागली म्हणून तुम्ही तो मागचा गेला तो बी धरता. तसा विषय जर चांगला खोलात गेला तर गणना भूतकाळातच असते, वर्तमान काळात कधीच नसते. जेव्हा क्रिया घडते ती वर्तमान काळातच घडते, ती भूतकाळातही घडत नाही आणि भविष्य काळातही घडत नाही. म्हणजे जेव्हा ती क्रिया घडते तेव्हाच तुम्ही तिचा अनुभव घेऊ शकता. भूतकाळात गेल्यावर तिचा व्हिडिओ पाहून नाही. बरेच लोकांना सवय असते कुठे गेले का व्हिडिओ काढत बसतात. अरे पण त्या व्हिडिओमध्ये जे तू बघणार आहे ते सगळं डुप्लिकेट नकली असणार आहे. तुझ्या स्वतःच्या जीवनाने त्याचा अनुभव घेतला का? एकदम सुंदर गोष्ट आहे. माणसाचं जीवन कशावर आहे? अन्न आणि पाणी हवेवर. तुम्ही ह्या तिघांचे फोटो काढून त्याचा आस्वाद घेऊ शकता का? व्हिडिओ काढून तुम्ही जेवणाच्या ताटाचा व्हिडिओ काढा मस्त अगदी, आणि मस्तपैकी असं इमॅजिन करा मी खातोय वगैरे असं सगळं. भरेल का? पोट भरेल? पाण्याच्या तलावाचा फोटो काढून घेऊन जा आणि जंगलामध्ये गेल्यावर तो तलावाचा फोटो पाहून ताण भागवा. नाही शक्य ना, कारण तो भूतकाळ आहे. काय आहे? भूतकाळ आहे. आणि म्हणून तुम्हाला जर गुंता करायचा नसेल तर तुम्ही वर्तमान काळात जगायला शिका. काय घडून गेलं तो भूतकाळ आहे. भूत हे गुंतागुंतीचंच असतं ना. आणि म्हणून तुम्ही जर भूतांचा विचार केला, समजा मी भूतपूर्व प्रधानमंत्री म्हणले ते किती असतील? 13-14 असतील, बरोबर आहे की नाही? पण वर्तमान काळामध्ये एकच आहे. कळलं का? एखाद्या स्त्रीचा पुरुषाचा भूतकाळ काही पण असू शकतो, पण वर्तमान काळ मात्र एकच आहे जो आत्ता आहे. तसं तुमचा सुद्धा वर्तमान काळ एकच आहे. त्याच्यामध्ये गुंता होण्याचं काही कारणच नाही आहे. गुंता तेव्हाच होतो जेव्हा तुम्ही भूतकाळ वर्तमान काळामध्ये मिसळता. भूतकाळाला तुम्ही जेव्हा वर्तमान काळासोबत बांधता तेव्हा काय होतो? गुंता होतो. जेव्हा मी माझा पुढचा पाय टाकत असताना मागचा पाय उचलत नाही, तो अडकतो होतो, तेव्हा मी पडतो खाली, माझा गुंता होतो. जेव्हा मी पाय टाकला तर ती पृथ्वी मला धरून ठेवत नाही, तिने जर मला पकडून ठेवलं तर माझं चालणं गुंतागुंतीचं होईल. म्हणून चिखलातून चालणं काय होतं? अवघड होऊन जातं. चिखल काय करतो? तुम्हाला भूतकाळात धरून ठेवतो, तो वर्तमान काळाकडे जाऊन देत, तुमचा वर्तमान काळ थांबवतो. आणि जी जी गोष्ट तुमचा वर्तमान काळ थांबवते ती गोष्ट तुम्हाला जीवनामध्ये गुंतवते. भूतकाळातच सगळ्या गोष्टींचं काय आहे? डेटा आहे. डेटा वर्तमान काळात कधीच नसतं. म्हणून मन हे वर्तमान काळात कधीच नसतं. मन नेहमी भूतकाळात किंवा भविष्य काळात असतं, कारण मन हे डेटा आहे लक्षामध्ये. आणि म्हणून तुम्हाला तुमच्या डोक्यात काय चाललेलं आहे ह्याच्यावर तुम्ही फोकस करताय, म्हणजे तुम्ही कुठे आहेत? भूतकाळामध्ये किंवा भविष्य काळाच्या कल्पनांमध्ये आहे. ज्यावेळेस तुम्ही भूतकाळात आहात किंवा भविष्य काळात आहात, तुम्ही वर्तमान काळात असू शकत नाही, कारण तुम्ही एका वेळी एकाच ठिकाणी असू शकता. तुम्ही म्हणजे कोण? आपली चेतना, आपलं लक्ष, आपलं ध्यान. आणि म्हणून तुमचं ध्यान आणि तुमचं लक्ष जेव्हा तुम्ही एखादा खेळ खेळता तेव्हा कसे तुम्ही एकदम बेभान असता, फक्त सहभागी असता. आम्ही हरणार आहे का जिंकणार आहे याचा विचार नाही करत. जर एखादा खेळाडू जर खेळ खेळताना जर हरणार जिंकणं याचा जर विचार करायला लागला तर तो नक्कीच त्याचा नॅचरल खेळ खेळू शकणार नाही. त्याचं मन त्या खेळावर काय होणार? प्रभावित होणार. आणि म्हणूनच बघा, तुम्ही अनेक वेळा पाहिले असतील की माणसं जेव्हा विचार करून काही गोष्टी करता तेव्हा त्यांच्या कामामध्ये बिघाड येतो. जेव्हा सहजपणे करता तेव्हा त्यांचं काम अतिशय सुंदर होऊन जातं. मग तो चित्रकार असेल, कलाकार असेल, गायन असेल, तो नर्तक असेल, काही पण असेल. जेव्हा जेव्हा तुमच्या जीवनामध्ये तुम्ही सहज असता, कुठलाही हेतू ठेवत नाही, काहीच डोक्यामध्ये नसतं, खेळकर भावनेने एखादी गोष्ट करता तर अतिशय सुंदर होऊन जातं. तुमच्या मनातला जो गुंता आहे तो शरीराने केलेला आहे. तो गुंता जर तुम्हाला नष्ट करायचा असेल तर तो मनाच्या स्तरावर कधीच होणार नाही. तुम्हाला शरीराच्या स्तरावर तो गुंता नष्ट करावा लागेल. त्यासाठी तुम्हाला शरीराच्या कामनेमधून, वासनेमधून मुक्त व्हावं लागेल. त्यासाठी तुम्हाला वर्तमान काळात या शरीराच्या संवेदनांना आणावं लागेल. आणि वर्तमान काळात तुम्ही शरीराला जर सतत जागृत ठेवलं तर तुमच्याकडे कुठलाही भूतकाळ बनणार नाही. आणि भूतकाळच नाही बनला तर गुंता होण्याचं काही कारण. जर तुम्ही दोरा गुंडाळताना जर तो जर व्यवस्थित गोल 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 गुंडाळला गेला तर कधीच गुंता नाही होत. पण तो जर मध्ये जर ढिल्ला राहिला आणि इकडे तिकडे पसरला तर काय करतो? गुंता करतो. तसंच आहे तुमचं जीवन आता वर्तमान काळात चाललंय ना,
ते बरोबर छान चालतं, पण ते थोडं जर मागं सरकलं किंवा थोडं पुढं सरकलं कल्पनेमध्ये, ते गुंता तयार करतं. आणि वर्तमान काळाची वेळ तिला पकडणं आणि त्या वेळेबरोबर पुढं सरकणं, हे तुम्ही कुठल्याही जीवनामध्ये खेळकर वृत्तीने सहभागी होण्याचं काय आहे, माध्यम आहे. आणि म्हणून आपण जे काही काम करतो, जे काही जीवनामध्ये कोणाला भेटतो, नाती तयार होतात, संबंध तयार होतात, या सर्वांच्या बाबतीमध्ये आपण कसं असलं पाहिजे, सहज असलं पाहिजे, खेळकर असलं पाहिजे. मी नेहमी म्हणत असतो ना, आया तो वेलकम, नाही तो भीडकम. आज आत्ता जे जीवन आहे त्याच्यामध्ये 100% सहभागी व्हा आणि त्या जीवनाचा आनंद घ्या. एवढंच एक सहभागी होण्याचं सर्वात सोपं माध्यम आहे आणि त्याचं प्रमाण पण आहे. तुम्ही जर आत्ता जीवनामध्ये सहभागी असाल तर तुमच्या डोक्यात काही टेन्शन राहणार नाही. तुम्ही डोक्यात काहीतरी ठेवून जर आता काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही कधी उपस्थित राहू शकणार नाही. आणि म्हणून सगळा खेळ चेतनेचा आणि ध्यानाचा आहे. तुम्ही जर ध्यान तुमचं वर्तमान काळात ठेवलं तर गुंतागुंत कधीच होणार नाही. आज सगळ्यांची जी गुंतागुंत आहे ती वासनेसाठी आहे, कामनेसाठी आहे. जेव्हा तुम्हाला ती वासनापूर्ती होत असते, जेव्हा तुम्हाला तो भोग मिळत असतो, दुर्दैवाने तुम्ही तेव्हा पण वर्तमान काळात नसता. याचसाठी केला होता अट्टहास, त्यासाठी एवढा अट्टहास केला, त्या क्षणी सुद्धा तुम्ही शुद्धीवर नसता. स्वतःचं लग्न चालू आहे आणि तो कलवरांकडे बघतोय. हिच्यासाठी किती किती काय काय केलं तिने. तो म्हणतो तू अगोदर का नाही भेटली. अरे प्रत्येक जणांच तुला काहीतरी कमी आणि जास्त दिसणार आहे. मग तू शरीराच्या स्तरावर जर जीवन जगत राहिला, तुझ्या डोळ्यांचा ऐकून जर निर्णय घेत राहिला, तर तुझी इंद्रिय तुला कायम काय करणार आहे, भरकटवणार आहे. मग तुला जीवनाच्या सर्वात शेवटी जेव्हा तू सगळ्यांचा अनुभव घेशील तेव्हा तू म्हणशील कुठंच काही नाही. सब घोडे 12%, कोई कम नाही, कोई ज्यादा नाही. हो, त्याला माहिती नाही गुलाबाच्या फुलाच्या खाली काटे राहतात. ते नंतर त्याला म्हणतात नाही ते पहिलंच बरं होतं. झेंडूच तर झेंडूच, टोचत तर नव्हतं. अरे तुझी काट्यांची सोसण्याची हिंमत नाही, चला गुलाबाकडे आकर्षित व्हायला. किंमत मोजायला लागते हे त्याला नंतर कळतं. मग हे माणसाचं जीवनाचं हे फार मोठं दुर्भाग्य आहे की आपण नेहमी वर्तमान काळात जगण्याच्या ऐवजी नेहमी भरकटत राहतो. आणि म्हणून जेव्हा तुम्हाला जे जीवन मिळाले त्या जीवनाचा काय घ्या, आनंद घ्या, त्याच्यामध्ये सहभागी व्हा, अगदीच खेळकर वृत्तीने राहा. आणि तुम्हाला राहण्याची गरज का पडणार आहे, वर्तमान काळात राहिले तुम्ही ते खेळकरच राहणार आहे. तुम्ही वर्तमान काळात काम करताय पण आतमध्ये पाठीमागे काहीतरी विचार चालू आहे, डोक्यात विचार चालू आहे म्हणजे तुम्ही वर्तमान काळात नाहीये. जेव्हा तुमच्या डोक्यात विचार नाहीये, फक्त तुम्ही काय करता तेच चाललेलं आहे, तर तुम्ही वर्तमान काळात आहात. वर्तमान काळात जगण्याचं सर्वात सोपं सूत्र म्हणजे तुमच्या डोक्यातले विचार काय होणं, शांत. कल्पना देखील आणि चिंतन देखील दोन्ही जेव्हा शांत असतं, काहीच नसतं, तेव्हा तुम्ही वर्तमान काळात जगत असता. त्याचा सर्वात मोठा फायदा असा असतो की तुम्ही पूर्णपणे जागृत असता. आणि जेव्हा आपण जागृत असतो तेव्हा कुठलाही मेमरी डेटा तयार होत नाही आणि असा मनुष्य हलकं फुलकं जीवन जगतो, लहान मुलांसारखं खेळकर असतो आणि तुमचं जीवन गंभीर नसावं. बरोबर आहे. लोक तर आपल्याला शिकवतात अरे मोठा झाला गंभीर हो, काहीतरी सिरियसली घे. त्यांना विचारायला पाहिजे तुम्ही अख्ख्या आयुष्यभर सिरियस होते, काय झालं? अख्ख्या आयुष्यभर तू सिरियसच आहे ना. झाले का राष्ट्रपती? तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सिरियस होऊन काय मिळवलं? तर तुम्ही मला सिरियस व्हायला सांगताय. गंभीर राहू नका, कुठल्याही गोष्टीमध्ये गंभीर होऊ नका. कुठली छोटी मोठी किती पण तुमच्या मनाविरुद्ध गोष्ट असू द्या, ती तेवढ्याच मनमोकळेपणाने काय करा, स्वीकारा. आणि आत्ता जो क्षण आलेला आहे त्या क्षणामध्ये आनंदी जीवन जगा. हेच जीवनाचं खरं रहस्य आहे. धन्यवाद.